याची करावा विचार क्षणोक्षणी याची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणेय लोकीच्या व्यवहारे तुका म्हणेय लोकीच्या व्यवहारे नाका डोळे दुरे बरोबर राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जनान संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयांचे केले स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री जनन श्री गुरूंचे देव नमस्कारो नियाद ओम नमो ज्ञानेश्वरा विठाला 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 प्राप्तस्थळी या ठिकाणी भगवंताला नमस्कार करून संत महात्म्यांचा उद्घोष करणं हे तितकंच कर्तव्य आहे आणि म्हणून संत महात्मे वारकरी महात्मे हे आपल्याला अधिष्ठान आहे म्हणून त्यांचं सुद्धा नामस्मरण करणं गरजेचं आहे. मस्तक पाया
संतांच्या. गुरु तोर म्हणावा की देव तोर म्हणावा, आदी नमस्कार कोणाशी करावा. मज वाटते गुरु तोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पावे. आणि नंतरच आपण पांडुरंगाचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. मस्त कहे तुझे पाया, मस्त कहे तुझे पाया, मस्त कहे तुझे पाया, मस्त कहे तुझे पाया, मस्त कहे तुझे पाया. पंढरीच्या देवराया, मस्त कहे तुझ्या पाया. आणि तदनंतर आपण नामचिंतनाला प्रारंभ करीत आहोत. आणि आजचं नामचिंतन कशासाठी आहे, काय कारणास्तव आपण इथं जमलेलो आहोत, हे सर्वांना जरी ज्ञात असलं तरी सुद्धा एक आपलं कर्तव्य आहे की आपण ज्यांच्यासाठी इथं नामचिंतन करतो, ज्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी अशी आपण प्रार्थना देवाकडे करतो, त्यांचं चिंतन घडणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या एकता वारकरी भजन मंडळाचे सर्वा म्हणा, किंबहुना संस्थापक, अध्यक्ष, कार्य व सगळं तेच आहे. सुधीर महाराज निकम यांच्या मातोश्रीचं इहलोकातलं जाणं 1 वर्ष आज पूर्ण झालं. आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारानं त्यांच्याशी आपला घनिष्ठ संबंध आलेला आहे. तुम्हा सर्वांचा किती हे मला सांगता येणार नाही, पण माझा मी सांगताना असं सांगेन की मी जो कोकणात कीर्तन करू लागलो त्याला कारणीभूत सुधीरची आई आहे. आणि फार म्हणजे अतिशय म्हणजे जवळ 25-30 वर्षाचा काळ आहे तो. आणि तत्पासून मी सुधीरच्या आईना अतिशय जवळून ओळखतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ ही माझ्या हातची आहे. म्हणजे एका प्रकारे त्या माझ्या शिष्य होत्या. आणि त्यांनी आपली जी सेवा आहे, आम्ही तिथं गेल्यानंतर किंवा इथं असलो तरी त्यांनी कधीही सेवेमध्ये अंतर पडू दिला नाही. आणि जशी मानवांच्या सेवेमध्ये त्यांनी अंतर पडून दिलं नाही, तसंच देवाच्या सेवेमध्ये सुद्धा त्यांनी अंतर पडू दिलं नाही. आणि त्यांचं 1 वर्ष जाणं झालं. त्यांच्या आत्म्याला चांगली गती प्राप्त व्हावी यासाठी आपण प्रत्येक महिन्याला भजन केलं, नामचिंतन केलं. आणि आज 12वा महिना आणि या 12व्या महिन्यानिमित्त आपण त्यांचं पुण्य स्मरण करतो. आपण त्यांनी केलेल्या कार्याला स्मरून आपण नंतर कसं करायचं ही प्रत्येकानं बोध घ्यायचा. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे तो देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत असलेले पुतळे किंबहुना पंचम वेद ज्यांच्या मुखातून बाहेर पडला ते जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबराय यांचा निर्याण प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबराय तुम्हा आम्हाला सावध करतात किंबहुना जाग करतात. बाबांनो, तुम्ही रात्रंदिवस प्रपंच करता, किंबहुना संसार करता, किंबहुना परमार्थ करता. जे काय आपल्या वाट्याला आलेलं असेल ते कर्तव्य करीत असताना
प्रत्येक घटकेला विचार करा. कशाचा विचार करा? की हा आपला देह आहे, तो कसा आहे? नाशिवंत आहे. क्षणाक्षणानं त्याच्यातली शक्ती हीन होत चाललेली आहे. आणि हा विचार करा की या भवसागरामधून तरुण जाताना आपण काय करायचंय? तर भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू अतिशय दुस्तर आहे, अवघड आहे. भल्या भल्या नाही तरता आला नाही, त्यात बुडून गेले. पण तुम्ही आम्ही या भवसागरातून तरत असताना एकच विचार करा की आपलं हित कशात आहे, आपण हित कसं साध्य करावं. त्याच्यासाठी आपण प्रत्येक घटकेला विचार करायला पाहिजे. असं तुकोबाराय म्हणतात. हा देह नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत आहे. आज नाही गेला तर उद्या जाणार आहे. नाही घडीचा भरोसा, कोण दिस येईल कैसा. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध राहा. आपलं आयुष्य क्षणाक्षणानं कमी होत आहे. म्हणून प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे. आणि नुसतं सावध राहून उपयोग नाही, तर जागं राहिलं पाहिजे. जागं राहून काय करायला पाहिजे? जागं राहून नेमकं काय करायला पाहिजे? वाईट चिंतन करायचं नाही, दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही. मग काय करायचं? देवाचे चिंतन, हीच ते करावे देवाचे चिंतन. करून या मन शुद्ध अंतकरणानं आपण काय करायला पाहिजे? तर संतांची संगत धरली पाहिजे. संत समागम याचा अर्थ असा आहे की संतांची संगत तातडीनं धरली पाहिजे आणि परमार्थ उठाउठी केला पाहिजे. म्हणजे लगोलग म्हणजे तातडीनं परमार्थ करायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, हा जो मृत्यू लोकांचा व्यवहार आहे ना, तो अतिशय खोटा आहे. जसं दिसतं तसं मृत्यू लोकात नाही. म्हणून मृत्यू लोकाचा विचार करू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार आहे आणि नका डोळे धुरे भरून राहो. हा आपल्या डोळ्यात धुळफेकीचा प्रकार आहे. आता तो कसा प्रकार आहे कसा नाही, तुम्ही सर्व श्रोते ज्ञाते आहात, त्यामुळं तुम्हाला सांगायची गरज नाही. पण या व्यवहारामुळे चांगल्याचं सुद्धा नुकसान होतो. म्हणून या व्यवहारानं आपल्या डोळ्याचा दोष, मल, विक्षेप, आवरण जे काय आहे ते बाजूला करा आणि परमार्थाची तातडी करा. असं साधा सोपा मला जो भावला तो भावार्थ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. असंच असावं असा माझा कयास नाही किंवा आग्रह नाही. आणि या अभंगाचा भावार्थ असा असावा असं समजून आणि तुम्हाला अभंग म्हणजे समजलाय असं समजून मी पुढे जातो. विठाला हा चाललेला जो सोहळा आहे, तसं बघायला गेलं तर हा सुख सोहळा नाही, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि या सोहळ्यासाठी आपल्यासाठी थोरथोर मंडळी उपस्थित आहेत. आणि आवर्जून आम्हाला ज्यांनी घडवलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं, ते श्री हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज
सदगीर बाबा यांच्या पुण्य म्हणजे धर्मपत्नी म्हणा, आम्हाला आई आहेत त्या, आणि त्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावली. त्यातच मी म्हणजे समजून गेलो, अशा थोरथोर माणसं जिथं हजेरी लावतात तिथं भलं तुम्ही कसेही असा, पण तुम्ही कुठवर आहात, तुम्ही परमार्थात किती आहात याचं आपल्याला उदाहरण मिळतं, किंवा याचं आपल्याला पाठिंबा मिळतो. विठाला 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 का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भवन. आम्ही जी घडलो, आम्ही जी चाललो आजपर्यंत, चालण्याचा जो प्रवास घडला तो त्यांच्या पायाच्या आधाराने घडला, आणि म्हणून त्यांचं आम्ही अतिशय ऋणी आहोत. पुन्हा एकदा त्यांचं दर्शन घेतो आणि अभंगाचं निरूपण चालू करतो. विठाल 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 पार्वती ताई तुकाराम निकम यांना 2 मुलं आणि 2 मुली, बरोबर ना सुधीर, बरोबर का? आणि अतिशय कष्टाचं जीवन. शेवट जर म्हणाल, जी आपण म्हणतो वाळलेली खारीक, ती वाळलेली खारकी सारखा देह त्यांनी या 4 मुलांसाठी झिजवला, आणि त्या मुलांना योग्य तऱ्हेनं उभं केलं. आपल्याला ज्ञात आहे, चांगल्याची मुलं सुद्धा भरकटतात. आता माझा तो प्रमाद होईल, माझा तो अपराध होईल, पण एक लक्षात ठेवा, माझ्या शेजारी नामदेव आप्पा शामगावकरांचं गाव आहे, आणि नामदेव आप्पा शामगावकरांनी अवघा भारत हरिकीर्तनानं आणि जागरण केला. त्याचा परिणाम असा झाला की घरोघरी माळकरी झाले, घरोघरी वारकरी झाले, आमच्या भागात सुद्धा आणि उभ्या महाराष्ट्रात सुद्धा. पण दुर्दैव असं, आपांचं म्हणा किंवा त्या मुलांचं दुर्दैव असं की त्यांच्या घरी आज रोजी एकही माळकरी नाही. आणि तुमच्यासारख्याच्या घरी, आणि तसं पाहायला गेलं तर मी तरी सांगतो, ज्यानं दुसऱ्याला माळ घाला असं सांगावं, त्याच्या घरातली तरी कमीत कमी 2-4 माळकरी असावी, तेव्हा त्याला अधिकार आहे, नाहीतर अन्यथा अधिकार नाही. पण अशा मोठ्या माणसाकडून जर आपल्या मुलाबाळावर संस्कार झाले नसतील, तर त्या मानानं या आईने जे कार्य केलं, आपल्या मुलांना घडवलं आणि विशेष करून परमार्थात घडवलं, ही जमेची बाजू. विठाला विठाला म्हणून तुकोबारायासारखे संत तुम्हा आम्हाला नेहमी सतत जाग ठेवतात. आपुलिया हितांग जो असे जागतांग, धन्य माता पिता तया. तुकोबराय त्यांच्या मात्या पित्याला धन्यवाद देतात, कारण कुळामध्ये जर हरिदास जन्मला तर त्याच्या कुळाचा, दोन्ही कुळाचा उद्धार होतो. एक पुरुष जन्मला तर 21 पिढ्याचा उद्धार आहे, स्त्री जर पारमार्थिक घडली तर 42 पिढ्याचा उद्धार आहे. आणि अशी ज्या वेळेला मुलं घडतात त्यावेळेला खरोखर त्यांची पूर्वपुण्याई, त्या व्यक्तीची पूर्वपुण्याई असेल, किंबहुना आपलंच होतं भाग्य असेल, तरच ज्या बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल आवडी, जरी आपली सुकृत असलं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा चांगली
ऊस मिळणं, शुद्ध बीजाकोटी फळे रसाळ गोपटी, शुद्ध बीज प्राप्त होणं अतिशय कठीण आहे. म्हणून संत महात्मे आपल्याला नेहमी जागे करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, बाले चरणी देवा माता, बाले चरणी देवा माता, तुझे माझ्या आगनाला पुत्र संत महात्मे आपल्याला उठा जागे वारे आता म्हणतात. आता म्हणजे कधी, तर तात्काळ सद्यस्थितीमध्ये. कारण का? कारण असं आहे की आपण जर अवतीभोवतीचा जर विचार केला, वातावरण अतिशय दूषित आहे. प्रत्येक पावलागणीस आपल्याला अतिशय कडवट अनुभव येत आहे. आणि ही जे आपलं अधपतन आहे त्याला कारण काय आहे? आपणच आहोत. त्याला कारण आपणच आहोत. कारण जर मुलं वाईट वळणाला लागत असतील तर त्याचं कारण काय? आपण आहोत. आपण वाईट वागलो तरच मुलं वाईट वागतील, आणि जर आपण व्यवस्थित राहिलो तर मुलं योग्य मार्गावर राहतील. म्हणून आपणच दोषी आहोत. आणि तुकोबाराय म्हणतात, तुम्ही प्रपंच सोडायची गरज नाही. संसारी असावे, आसोनी नसावे, जळी पद्मपत्र तैसे तेगा. संसार सारा स्वसुखी करावा, चित्ती सदा श्री गुरु आठवावा. साठीत शोधा घटिका रिकामी, स्मरा स्मरा तो जय राम स्वामी. या ठिकाणी संत महात्मे आपल्याला म्हणतात, तुम्ही संसार करा, पण संसार करीत असताना परमार्थाकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या. कारण आपल्याला संसार हा कसा आहे ते सगळ्याला माहित आहे. संसारा दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग असा प्रपंच आपण करावा का? बर, त्यागावा का? त्यागावा नाही आणि भोगावाही नाही. प्रपंच हा त्यागायचा सुद्धा नाही आणि भोगायचा सुद्धा नाही. मध्यभागी विभागावा आणि आत्मसाधनी लावावा. त्याचा विचार आत्मसाधनाकडे न्यायचा. आपण शरीर हे कामाला लावायचं आणि मुखानं ज्या वेळेला आपण काम करीत असतो त्यावेळी हातानं करीत असतो, डोळ्यानं करीत असू, पायानं करीत असू. ड्रायव्हर असेल तर हातापायाचं काम आहे, पण मुखाचं काम काय आहे? मग मुखाचं काम जर काय नसेल तर त्यावेळी त्या मुखाला चांगलं वळण लावायचं. म्हणजे काय करायचं? कामामध्ये काम
कामामध्ये काम, मना काही राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आपण म्हणतो आम्ही एवढा परमार्थ करतो तरी आम्हाला दुःख का? आणि संत महात्मे म्हणतात दैन्य दुःख आम्हा येती जवळी, दहने होती होळी दोष. त्याला कारण काय? त्याला कारण एकच आहे, ते भगवंताचं नामचिंतन कामामध्ये करीत, कामात असताना करीत. सगळ्याला माहित आहे सावता माळी खुरपीत असताना भगवंताचं नामचिंतन करीत होता. रोहिदास महाराज आपलं व्यवसायाचं काम करीत असताना भगवंताचं नामचिंतन करीत होते, आई वडिलांची सेवा करीत होते. कोणत्या संतानं असं आपल्याला सांगितलेलं नाही की प्रपंच त्यागावा, प्रपंच त्यागून परमार्थ करा, असा कोणीही सांगितलं नाही, कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. उलट रामदास स्वामींनी प्रपंच केला नाही, पण प्रपंचिकाला एवढं गोड मार्गदर्शन केलं त्यांनी की प्रपंची जो सावधान, दासबोधामध्ये वचन आलेलं आहे, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण. प्रपंचात जो सावधान असतो तोच परमार्थ करू शकतो. आपल्याला माहित आहे आपल्याकडं जर 4 रुपये असतील तरच आपल्याला तीर्थयात्रा, नाहीतर तीर्थयात्रा जाता येत नाही. म्हणून प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, आणि प्रपंची जो अप्रमाण, प्रपंचाचा त्याग करील किंवा प्रपंचाचा कंटाळा करील, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी जाण खोटा. त्याला रामदास स्वामींनी खोटा असं शेरा मारलेला आहे. म्हणून आपण काय करायचं, करताना हेच काम करायचं. आपल्याला सगळ्या, आता आपण औद्योगिक नगरीत आहोत, इतक्यात आपण होतो, आपण दिवसभर कामावर जातो, खुशाल जावा. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, रात्रंदिवस काम करू द्या, पण काम करीत असताना मुखानं राम राम. बर तुमच्याकडे 16 तास असतात, त्यातलं 16 तास परमार्थाला द्या असं कोण म्हणतच नाही. भगवंत तरी गीतेमध्ये सांगतात या 8 प्रहरा माजारी ही निमिष मात्र तू देत जाय, फक्त थोडं द्या, जास्त नको, थोडं द्या, पर चांगलं द्या. भगवंताचं नामचिंतन मनापासून करा. म्हणून सर्व संत आपल्याला सांगतात बाबांनो एकच करा, आपला देह भरोश्याचा नाही. म्हणून आपण संतांची संगत धरा, कारण संगत जर चांगली असेल तर आपल्या परमार्थाला शोभा येते. जर वाईटाची संगत असेल, बैसता चोराची संगती, जर आपण चोराची संगत केली तर दुसऱ्याच्या चिंधीसाठी आपलं मन धावतं. म्हणून संतांची संगत अतिशय महत्वाची आहे. आणि संत या कलियुगामध्ये आपण म्हणतो भेटत नाही, सापडत नाही, तसं काही नाही. तुमचं विचार जर योग्य असतील तर तुमच्या विचाराला जुळणारी माणसं तुमच्या जवळ येत असतात. फक्त त्यांचं निरीक्षण करून योग्य कोण अयोग्य कोण आपल्याला ठरवता येत नाही, तरी सुद्धा त्याला आपलासा कोण आणि त्याचं चिंतन वाढवणं, त्याला चांगल्या मार्गाला लावणं. आम्ही शिकत असताना किंवा आम्ही ज्या वेळेला परमार्थात नवीन होतो त्यावेळेला आम्हाला कोणी शिकवलं नाही अशातला भाग नाही, पण आम्ही त्यांचं अनुकरण केलं. सद्गीर बाबा काय करतात, बंडा तात्या काय करतात यांचं निरीक्षण केलं, अनुकरण करून तसं वागण्याचा प्रयत्न केला. आपल्याला त्यांना डायरेक्ट विचारता येणार नाही, ते सांगतीलच किंवा असं करा तसं करा, त्यातलाही प्रकार नाही. फक्त आपण त्यांचा व्यवहार
जवळून बघा, जवळून बघा आणि त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला घडणार नाही, पण 25% जरी घडलं तरी आपल्यासारख्याला भरपूर झालं. विठ्ठल संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू. तुकोबारायजी संत आपल्याला नेहमी नेहमी उपदेश करतात, सांगतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मिटेना. किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी. किंबहुना कर जोडून विनवत तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किंवा अनेक प्रकारे एकेन प्रकारे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संत नामचिंतनाचं महत्व सांगतात. कोणत्याही प्रकारानं असना आपल्याला भगवंताचं संत समागम एखादी परी पावे त्याचे द्वारी श्वान याती. आणि तिथं जर आपण असं श्वान याती झालो तर काय होईल, तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्ट. म्हणजे काय घडत तर नेमकं आपल्याला भगवंताचं नाम चिंतन घडत. म्हणून संतांची संगत धरायची, त्याच्यासाठी तातडी करायची. आणि करायचं काय तर प्रत्येक क्षणाला विचार करायचा, आपण काय करतो, केलं पाहिजे काय. जर आता मला सांगा, ही सेवा नसती किंवा हे चिंतन नसतं तर आपला वेळ व्यर्थ गेला असता. आपल्या आयुष्यातलं काही क्षण, तास, मिनिटं, घंटे म्हणा वाया गेली असती. परंतु सुधीरच्या आईच्या पुण्यस्मरणामुळं आपणा सर्वांना जे श्रवण सुख मिळालं किंवा भगवंताचं नामचिंतन मिळालं, त्याच्या पुण्याचा वाटा अर्धा तरी, मी म्हणतो 25% तरी निश्चितच त्या आत्म्याला मिळणार आहे. वाटा दावी त्याच्या पुण्या नाही पार, अर्धा वाटा लाभे केल्या कर्माचा. कुणालाही जरी तुम्ही चांगल्या मार्गाला लावलं आणि तो माणूस जर चांगला राहिला परमार्थात, तर त्याच्याकडून जेवढं पुण्य घडल त्या पुण्यातला 50% वाटा तुम्ही काही न करता तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून वाटा दावी त्याच्या पुण्या नाही पार. कुणी असू द्या, कुणालाही चांगला असू द्या, आपण म्हणतो ना, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मिळा. कसा का असाना, पण त्या आत्म्याला जर तुम्ही योग्य मार्गाला नेलं तर निश्चितच तुम्हाला त्यानं चांगल्या केलेल्या कर्माचा वाटा लाभल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याची वाट आपण बघायची नाही की तो आपल्याला चांगला म्हणेल वाईट म्हणेल, ते सोडून द्या. फक्त योग्य मार्गावर त्याची गाडी आणून सोडायची. गाडी एक बार रुळावं लागली की तो व्यवस्थित चालतो. तो व्यवस्थित चालला की तुम्हाला त्याच्या पुण्यातला अर्धा वाटा घर बसल्या प्राप्त होतो. म्हणून
आपण जर समाज पाहिला तर समाजाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर समाज हा संघटित नाही आणि हा असाच वागणार, त्याला कोणाचा काही विलास नाही. आपण एकट्याने दुकट्याने, पण जरी त्यांना विलास नसला तरी आपण तरी आपला विचार मांडला पाहिजे ना, किंवा आपण तरी आपल्या विचारानं किंबहुना चांगल्याच्या मार्गावर येण्याची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोटे काही. कोण तुम्हाला तिकडं जायला अडवतंय का? बरं, अडवत असलं तर त्याला हात जोडून सांगा, बाबा मला जाणं आहे, तुला यायचं असलं तर ये, नाही तर तुझे माझा रस्ता वेगळा. काय त्यात आहे सांगायचं, सोपा उपाय. आणि जरी तुम्ही चांगल्या मार्गाने चालला तरी सुद्धा काही समाज विघातक शक्ती आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. देव सजासजी आपल्याला त्याच्या जवळ घेत नाही. माया आड घालतो, लौकिक आड घालतो, काहीही करीत, पण तुम्हाला तिथपर्यंत जाऊन देणार नाही. मी म्हणतो राहून द्या देवापर्यंत जाणं, पण संतांची सेवा तरी घडल. एवढं जरी आपल्या हातातून घडलं तरी भरपूर झालं. त्याच्यासाठी हा जो माणसाचा वागण्याचा कल आहे, कुणी असू दे, कुठलाही असू द्या, कसलाही असू द्या, या समाज हा असा आहे की समाज सोडा, आपल्या घरची सुद्धा काही वेळेला तुमचा उपयोग करून घेते. ठराविक काळापर्यंत जोवरी चढन गा तोवरी म्हणा, म्हणजे अगदी माड्या भाषेत सांगायचं तुम्हाला, म्हणजे अण्णा आणतोय तोपर्यंतच अण्णाला अन्न, अण्णा आणायचा बंद झाला की अण्णा आणाला महाग. हे लक्षात ठेवा. म्हणून जर समाज जरी तसा वागत असला तरी आपले सुद्धा तशीच वागतात. म्हणून सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. अतिशय महत्वाची जबाबदारी या निमित्तानं आपण खांद्यावर घेतलेली आहे. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना तुकोबराय संत सांगतात की बाबा रे, प्रत्येक घटकेचा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण, क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया
घटकेचा विचार करा आणि घटका पवित्र करण्याचा प्रयत्न करा. कारण भवसिंधू हा अतिशय दुस्तर आहे. तरी सुद्धा तो भवसिंधू दुस्तर जरी असला, किंबहुना गर्भवासाचं दुःख जरी असलं तरी संत महात्मे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवाशी तुके घालावे आमाशी. एवढ्या आत्मविश्वासानं तुकोबाराय देवाला का सांगतात? कारण त्याचं असं आहे की गर्भवाशी येता जाता दुःख नाही आम्हाशी. कारण अंतकरणामध्ये देवाचं नामचिंतन असतं. गर्भवाशी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझी. त्या भगवंताचं नाम चिंतन सतत आपल्या अंतकरणात असल्यामुळं गर्भवासाचं कितीही मोठं दुःख जरी असलं तरी तुकोबाराय म्हणतात ते दुःख आम्हाला काहीही करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्नीसारखा असल्यामुळं अग्नीला कोणत्याही प्रकारचा विटाळ नसतो. पापाचा जसा विटाळ नाही तसा पुण्याचा सुद्धा नाही. आणि आम्ही अग्निरूप असल्यामुळं सुख दुःख पाप पुण्य कमवना दुःख गर्भवासाचं नव्हे कोणतंही असता पडता जड भारी दाशी आठवावा हरी, मग तो हो निधी शीन आणि आड घाली सुदर्शन. आपल्याला सगळ्याला माहित आहे की अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि गर्भात असलेल्या मुलाला सुद्धा त्याची इजा होणार होती. परंतु भगवंतानं लहानसं रूप धरून आईच्या गर्भात सुद्धा त्या मुलाचं रक्षण केलं. राजा परीक्षितीला भगवंतानं आईच्या गर्भात असताना वाचवलं आणि आईच्या गर्भात असताना भगवंताला पाहिल्यानंतर परीक्षितानं जन्माला आल्यानंतर तो प्रत्येकाचा चेहरा न्याहाळीत होता की मला आईच्या गर्भात असताना माझं रक्षण कुणी केलं. म्हणून तो प्रत्येकाची परीक्षा करीत होता. म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. आणि अंती भगवंताची भेट झाली आणि त्यावेळी त्याची खूण पटली की गर्भात ज्या देवानं आपलं रक्षण केलं तो इहलोकी सुद्धा आपलं रक्षण करणार आहे. म्हणून भवसिंधू तरिता, भवसिंधू तरत असताना कार्य करीत असता चिंता पैल उभा दाता. आणि भगवंत हा आपल्यासाठी उभा आहे आणि उभा राहून या कैसा हालवितो पाहू. तो आपल्याला पालवीत आहे. तुम्ही या आणि या भगवंताचं नामचिंतन करा आणि जेणेकरून तुम्ही या गर्भवासातून किंबहुना तुम्ही या संसार बंधनातून सहज पार पडा. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात प्रत्येक क्षणाला आपण हा विचार करायला पाहिजे. तुका म्हणे भार घातलियावरी. आपण काय करतो? आपल्यावर भार घेतो आणि आपल्यावर हे जे काय करतोय ते मी करतोय, ते माझ्यामुळं होतंय. मी नसतो तर काही होणार नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. परमार्थिक कार्य कुठलंही कसलंही जरी असलं तरी कोण नाही कोणतरी तिथं येऊन ते कार्य पूर्णत्वाला नेत असतो. म्हणून अहंकार खवळली जाण. आपल्या अंतःकरणात जर अहंकार निर्माण झाला तर आपलं फार मोठं नुकसान आहे. अहंकार खवळली जाण तरी आनंदाचे आवरण
मुळे अध्यात्म बुद्धीचे स्फुरण देहाचे मी पण वाढवी. म्हणजे हा देह नाशिवंत आहे, या देहाला मी माझं पण लावून आपण अहंकारात बुडून जातो. आणि किती जण गेली, रावणासारखा महायोद्धा सुद्धा अहंकारामुळे गेला. बऱ्याचदा सगळ्याची यादी आज सांगित नाही, फक्त एक रावण जरी सांगितला तरी सुद्धा चालणार आहे. आणि रावणाचा अहंकार वाढल्यामुळं त्याचं स्वतःचं अधपतन झालं आणि इतरांचं सुद्धा झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांना क्षणो प्रत्येक घटकाला विचार करा. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत. अभंगाचं दुसरं वचन, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, नाशिवंत आई खातो तुकोबाराय म्हणतात, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली रे, क्रमी कीटकाचा सांदा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोळी. त्या भगवंताचं नाम चिंतन केलं तरच तुमचं इह आणि परलोक दोन्ही सुखाचं आहे. म्हणून एकदा आपण नाम चिंतन करूया. विठोबार विठोबार कुमाई, 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 देवा कुंडली देवा उजाल ज्ञानदेव गणनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज के जगद्गुरु तुकाराम महाराज आदि ब्रह्मनाथ महाराज कुमार कुमारी कुमार कुमारी क्षणोक्षणी आजी करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. आपल्याला जर आतापर्यंत गेलं ते गंगेला मिळालं, वाहिली ती गंगा आणि राहिलं ते तीर्थ. आपण इथून पुढे तरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि जरी आतापर्यंत आपल्याला घडलं नसेल, पंढरीची वारी घडली नसेल, आळंदीची वारी घडली नसेल, तीर्थ कुठं जाता आलं नसेल, हरकत नाही. आणि जाता नाही आलं तर हरकत नाही. पण
माळ जर घातली नसली, अगोदर घालूच नका, पण घातली नसली तर घातल्याशिवाय मरू नका. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण असं आहे, आपल्याला सगळ्याला माहित आहे, आपण ज्या वेळा हा देह ठेवतो आणि देह ठेवताना तो तिरडीवर बांधला जातो, त्यावेळी उचलायचा प्रसंग येतो किंवा त्या दरम्यान एक असा विधी असतो की त्या मेलेल्या मृताच्या मुखामध्ये तुळशीचं पान घालतात. घालतात का तुमच्याकडे? मला काही माहित नाही. घालतात ना? हा. त्याचं कारण काय हो? आणि ते पान माळकऱ्यांकडूनच घातलं जातं. शक्यतो बिगर माळकरी तिथं डेअरिंग करीत नाही. आणि माणसं व्यवहार करताना चतुर असतात. व्यवहारातली माणसं बरोबर माळकऱ्याला बोवाला अडकवायला बघतात. तुम्हाला उदाहरण सांगतो की जो ज्याला माळ घालतो त्यानं माळ घालून केलेला पापाचा धनी कोण असतो माहिती आहे का? जर मी माळ यांच्याकडून घातली आणि मी जर काही पापाचरण केलं तर त्या पापाचरणाचा भोग माळ घालणाऱ्याला भोगावा लागतो. पत्नीनं केलेलं वाईट कर्म पतीला भोगावं लागतं. प्रजेनं केलेलं वाईट कर्म राजाला भोगावं लागतं. आणि शिष्यानं केलेलं वाईट कर्म गुरुला भोगावं लागतं. आणि ज्या वेळेला त्या प्रेताला उचललं जातं त्यावेळेला बुवाला बोलवतात. कोण बुवा आहे का? तर काय काम आहे? जावा जावा 4 पानं तुळशीची आणा त्याच्या मुखात घाला. त्या मेलेल्या माणसानं जन्मापासून मरेपर्यंत केलेल्या पापाला धनी कोण? जो त्याच्या मुखात पानं घालतो ना तो. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सूचना देऊन जातो, माळकऱ्यानं असा जर प्रसंग त्याच्यावर आला तर तिथून त्यानं दूर तरी जावं. काय? दूर तरी जावं, नाहीतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालू नये. कारण नसताना त्याच्या पापाला आपण धनी होतो. आणि आपल्या पापाला धनी दुसरा का करा? आपणच आपल्या पापाला धनी झालं पाहिजे. म्हणून आपण जिवंत असताना जर आपल्या देहावर तुळशीपत्र धारण केलं तर मेल्यानंतर आपल्याला अडचण नाही. म्हणून आपल्या बरोबर दुसऱ्याला अडकू नका. मरताना अगोदर तुळशीची माळ घालून मरा. याच्यासाठी संतांची संगत धरायची. आणि हा जो इहलोकीचा व्यवहार आहे अतिशय वाईट आहे. त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं लक्ष परमार्थावर. ज्ञानेश्वर हो शनो शनियाचे करावा विचार करावा या पार भव सिंधू. नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य कातो काळ सावधान यथामती यथावकाश. थोडक्या जागेमध्ये परंतु चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि भगवंतानं जशी मला बुद्धी दिली तसं आपल्यापुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते ग्रहण करा, अयोग्य असेल ते सोडून द्या. झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करतो आणि तुम्हा संत मायबापाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण हो.